नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. आर्यन खाननं न्यायालयामध्ये शपथपत्र दिलंय. प्रभाकर साहिल याच्या शपथपत्राचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यात आर्यननं शपथपत्रामध्ये प्रभाकर साहिलच्या शपथपत्राचा देखील उल्लेख केलाय. कारण प्रभाकर साहिल हा खोटा पंच उभा केला गेला आणि प्रभाकर साहिलच्या शपथपत्राच्या आधारे आता आर्यन जामीन मागणार असं कळतंय. सत्र न्यायालयानं प्रभाकर साहिल संदर्भात केलेल्या याचिकेचा देखील आर्यन खान हवाला देणार आहे. प्रभाकर साहिल याचं जाहीर वक्तव्य समोर आलेलं होतं. यावर कोर्टानं अंकुश आणावा आणि तो ग्राह्य धरला जाऊ नये अशी एनसीबीनं याचिका केलेली होती. ही याचिका सत्र न्यायालयानं फेटाळली आणि याचा देखील आर्यननं आपल्या शपथपत्रात उल्लेख केलेला आहे. त्यामुळे त्याचा आर्यन खानला कितपत फायदा होतो बघावं लागेल. हायकोर्टामध्ये सुनावणी आहे आणि याच संदर्भात आर्यनला आज दिलासा मिळतो का, दोन्ही बाजूचा युक्तिवाद होईल आणि मग आर्यनच्या जामीन अर्जावरती कोर्ट काय निकाल देतं, का हा निकाल राखून ठेवतं, हे आपल्याला आज कळेलच. मात्र आर्यन खाननं न्यायालयामध्ये शपथपत्र सादर केलंय. यामध्ये प्रभाकर साहिलच्या शपथपत्राचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रभाकर साहिल हा खोटा पंच उभा केला गेला आणि प्रभाकर साहिलच्या शपथपत्राआधारे आर्यन आता जामीन मागणार आहे. मुंबई हायकोर्टात आज सुनावणी आहे. सत्र न्यायालयानं प्रभाकर साहिल संदर्भात केलेली याचिका याचा देखील आर्यन खान हवाला देईल. प्रभाकर साहिल याचं जाहीर वक्तव्य जे समोर आलं होतं यावर कोर्टानं अंकुश आणावा आणि तो ग्राह्य धरला जाऊ नये अशी याचिका एनसीबीनं कोर्टामध्ये केली आणि ही याचिका सत्र न्यायालयानं फेटाळली. याचा देखील आर्यननं आपल्या शपथपत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. तर एनसीबीचं हे शपथपत्र आहे आणि यामध्ये एनसीबीनं आपल्या शपथपत्रामध्ये उल्लेख केलाय की जो खुलासा किंवा जो खळबळजनक खुलासा प्रभाकर साहिलनं केलेला होता त्याच्यावरती कोर्टानं अंकुश आणावा आणि तो ग्राह्य धरला जाऊ नये अशी ही एनसीबीची याचिका होती. तर आर्यन खान आणि अनन्या पांडे यांचं एक चॅट समोर आलंय. या चॅटमध्ये ड्रग्ज संदर्भात संवाद आहे. ड्रग्ज घेण्यासंदर्भातला प्लॅन या दोघांच्या चॅटमधून समोर आलाय. 2021 सालचं हे चॅट न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. अंमली पदार्थ सेवनासंदर्भातलं हे चॅट आहे आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातलं. आणि आता त्यांच्यातलं एक नवीन चॅट सुद्धा समोर आलंय. या चॅटमध्ये ड्रग्ज संदर्भात संवाद झाल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या चॅटमध्ये मिळालेल्या माहितीनुसार या चॅटमध्ये ड्रग्ज घेण्यासंदर्भातला प्लॅन या दोघांमधला समोर आलाय आणि या चॅटमध्ये अंमली पदार्थ सेवनासंदर्भात संभाषण झाल्याचं समोर आलंय. अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यातलं हे चॅट समोर आलंय आणि या चॅटमध्ये ड्रग्ज सेवनासंदर्भात दोघांमध्ये संवाद झालेला आहे आणि एक प्रकारचं प्लॅनिंग सुद्धा म्हणजे ड्रग्ज घेण्यासंदर्भातला दोघांमधला प्लॅन सुद्धा या चॅटमधून समोर आलाय. न्यूज 18 लोकमतच्या हाती या दोघांमधलं चॅट लागलंय. अंमली पदार्थ सेवनासंदर्भातलं आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातलं हे चॅट आहे. डाव्या बाजूला स्क्रीनवरती आपण जे पाहतोय ते या दोघांमधलं चॅट आहे. दोघं एकमेकांसोबत काय त्यांचा संवाद झालाय चॅटवरून, तर आर्यन आणि अनन्या दरम्यानचं हे चॅट. आर्यन म्हणतोय की वीड, आर्यन म्हणतोय मैं तुमसे ले लूंगा सिक्रेटली. त्यावरती अनन्यानं रिप्लाय केलाय ठीक है. हिंदी आणि इंग्लिशमध्ये त्यांचं हे चॅट झालंय. मैं तुमसे चुपके ले लूंगा. अनन्या म्हणते मैं अब इस बिझनेस में हूं. आर्यन म्हणतोय तुम वीड लाई हो, असा प्रश्न विचारला आर्यननं या चॅटमध्ये. आर्यननं अनन्या असं म्हटलंय आणि पुढे आर्यन म्हणतोय की अनन्या त्यावरती म्हणते मैं अब इस बिझनेस में हूं. असं हे आर्यन आणि अनन्या मधलं हे चॅट. आर्यन म्हणतोय की कल कोकेन लेते मैं तुम लोगों के लिए ला रहा हूं, असं आर्यननं आपल्या चॅटमध्ये म्हटलंय. म्हणजे अंमली पदार्थ सेवनासंदर्भातलं सरळ सरळ त्यांच्यातलं चॅट समोर आलंय. आर्यनचा मेसेज आहे बाय एनसीबी आणि आर्यन म्हणतोय कल कोकेन लेते है. तर आर्यन आणि अनन्या पांडे यांच्यातलं हे चॅट आहे आणि
आर्यननं जे काही मेसेजेस केलेले आहेत ते वादग्रस्त आहेत. आता याच सगळ्या संदर्भात समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रडकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊयात. वसूली की जा रही थी और उन्होंने दावा किया कि वो जो खत था वो एनसीबी के किसी अज्ञात अधिकारी ने उन्हें भेजा है. तो ऐसे खत कोई भी लिख सकता है, कोई भी घर पे बैठ के लिख सकता है ऐसे खत. अगर उस खत पे किसी का नाम नहीं है और अगर उसमें कोई भी किसी का क्लेम नहीं है किसी इंसान का जिसने वो खत लिखा है सामने आए और बेधड़क तरीके से कंप्लेंट करे और फिर चाहिए तो इसकी जांच हो. लेकिन अगर बेबुनियाद कोई अगर लेटर कुछ लिखता है तो उसमें कोई मतलब नहीं है. ये सब झूठे सारे दस्तावेज है, इसका कोई महत्व नहीं है. एक आरोप उन्होंने भी लगाया कि फोन टेपिंग करा रहे थे समीर वानखेड़े, जो कि एक व्यक्ति मुंबई का है, एक व्यक्ति थाने का है. इन दो प्राइवेट लोगों के जरिए फोन टेपिंग कराया जा रहा था. जो केसेस उन्होंने किया, खुद ड्रग्स कैरी करते थे, लोगों को फंसाने का काम करते थे. इस तरह का एक मैनिपुलेटेड केस बनाया जाता था, ऐसा उनका कहना है. नहीं, मुझे ऐसा लगता है ये सारे झूठे सारे फॉल्स क्लेम्स हैं. क्योंकि अगर इसके ऊपर उनके पास कोई भी प्रूफ होगा तो आई एम श्योर वो कोर्ट में पेश करेंगे और इसके ऊपर तभी न्याय हो पाएगा. हम ऐसे ट्विटरबाजी करके कुछ नहीं पा सकते, बिकॉज ट्विटर पे कोई भी कुछ भी उठ के लिख सकता है. मैं भी कुछ भी लिखूं किसके बारे में, लेकिन ये सच नहीं हो जाता. मैम, एक इल्जाम ये भी है कि समीर वानखेड़े ने 2007 में यूपीएससी के एग्जाम को लेकर एक फेक सर्टिफिकेट बनवाया था, कास्ट सर्टिफिकेट, और उसके आधार पर उन्होंने एग्जाम दी थी और नौकरी पाई है. इस पर आपका क्या कहना है मैम? और ये भी कह रहे हैं कि एक दलित का हाथ मारा गया जिसकी वजह से. मुझे ऐसा लगता है कि उनके पूरे गांव का आप सर्टिफिकेट देख लीजिए, पूरे उनके वानखेड़े परिवार का आप सर्टिफिकेट देख लीजिए, और जो डैडी ने भी दिखाए थे कल और प्रूव भी किया है कि उनकी कास्ट ओरिजिनल है. और एक इंसान सर्टिफिकेट बना सकता है ना, पूरा गाँव थोड़ी ना बना लेगा सर्टिफिकेट. तो मुझे ऐसा लगता है थोड़ा रिसर्च उसमें तो उनका थोड़ा कम पड़ गया, जरा ज्यादा बेटर प्रिपेयर हो गया. नवाब मलिक का ये भी इल्जाम है कि उनका ऑनलाइन सर्टिफिकेट, सबके बर्थ सर्टिफिकेट अवेलेबल होते हैं इंटरनेट पर, उनका ऑनलाइन सर्टिफिकेट नहीं मिल रहा है. ऐसा क्यों? उनका बर्थ सर्टिफिकेट कहाँ पर है समीर वानखेड़े? तो इनकी रिसर्च टीम फैंटास्टिक रिसर्च करके वो जब लिखते हैं तो उन्होंने और फैंटास्टिक रिसर्च करके वो फाइंड आउट करना चाहिए कि उनका ऑनलाइन सर्टिफिकेट. हमने तो पेश किया ना ऑनलाइन सर्टिफिकेट, उनका जो भी रियल बर्थ सर्टिफिकेट है मेरे फादर इन लॉ दिखा चुके हैं. तो इससे ज्यादा और हम बार बार क्या प्रूव करते रहे? बार बार कितनी बार हम लोग चिल्ला के बोले, इतना नहीं बोल सकते. और शायद आज मैं लास्ट टाइम प्रेस से बात करी, शायद मैं कल से प्रेस से भी बात नहीं करूंगी, क्योंकि हम तंग आ चुके हैं. हम लोग तंग आ चुके हैं रोज एक प्रूफ देते हुए, जबकि मेरा पति झूठा नहीं है. तो क्यों हम लोग सहन करें? वी आर नॉट गोइंग टू टेक दिस. ऑफकोर्स बाहेर पडतील. आणि मला असं वाटतं की हे आरोप कोर्टात केलेलेच नाही आहेत, हे ट्विटरवर केलेले आरोप. आणि ट्विटर कोर्ट आहे का? तर नाही आहे. तर तुम्ही कोर्टात जर हे आरोप केले आणि ते सिद्ध झाले तर त्यांना आपण गुन्हेगार मानूया ना. मीडिया ट्रायल कशी काय होऊ शकते एखाद्या माणसाची, आणि एखाद्या अशा माणसाची ज्याचा 15 वर्ष रेकॉर्ड क्लीन अँड क्लिअर आहे, त्याच्यावर तुम्ही हे आरोप लावूच शकत नाही. मलिक चैलेंज कर रहे हैं कि आप कोर्ट में जाइए, आप डिफेमेशन कीजिए, अगर उनके खुलासे को लेकर किसी तरह की कोई आपत्ति है तो. हम लोग क्यों जाए कोर्ट में? हम लोग क्यों जाए? आरोप तो वो लगा रहे हैं ना, आरोप वो लगा रहे हैं, तो उनको जाना चाहिए कोर्ट में. और हमारे पास इतने पैसे नहीं है, हमारे पास ऐसे करोड़ों की जायदाद नहीं है, और हम बहुत सिंपल लोग हैं. और कोर्ट में जाने के लिए भी आपको कुछ पैसे लगते हैं. तो अगर हमारे नाक के ऊपर पानी चला गया तो हम डेफिनेटली जाएंगे. लेकिन जब तक हम लोग ऐसे ही लड़ पा रहे, जब तक जनता के सपोर्ट से लड़ पा रहे हैं, तब तक लड़ेंगे. और अगर जरूरत पड़ी तो हम डेफिनेटली जाएंगे. लेकिन ये चैलेंज करके कुछ नहीं होता है, क्योंकि उनके पास बहुत पैसा है, शायद हमारे पास क्यों लगा रहे थे? क्या लगता है आपको? क्या वजह आरोप लगाने का? नहीं, मैं उनसे सिर्फ इतना कहना चाहती हूँ कि आपको हम शुभकामनाएं देते हैं, और आपका घर अच्छा रहे, आप सुखी रहे, और हमारे दिल से आपको सिर्फ पॉजिटिविटी है. मुझे एक बात बहुत बड़ी है कि नवाब मलिक अब तक तमाम आरोप लगा रहे थे, लेकिन किरण गोसावी जो कि विटनेस है आर्यन खान के मामले में, विवादित जो फरार चल रहे हैं, उनकी जो बॉडीगार्ड है प्रभाकर सैल, उन्होंने एक बहुत बड़ा इल्जाम लगाया कि 25 करोड़ की डील होने वाली थी, और उन्होंने खुद अपने कानों से सुना है कि 8 करोड़ उसमें से समीर वानखेड़े को मिलने वाले थे. ये बहुत बड़ा इल्जाम लगाया है. क्या कहेंगे इस पे आप?
इसकी कोई भी एविडेंस उन्होंने अभी तक पेश नहीं की है, और ये दलीलें और जो भी उन्होंने कहा है सब प्रेस के सामने कहा है। यही चीज वो जब कोर्ट में कहेंगे शायद, और उसके ऊपर वो प्रूफ्स देंगे, तभी ये चीज प्रूव होगी। तो हियर एंड से हम लोग जजमेंट नहीं लगा सकते, क्योंकि माननीय कोर्ट सबसे ज्यादा बड़ा है और सबसे ऊपर है, हम लोग तो फिर भी इंसान है नॉर्मल। आपको क्या लगता है क्यों टारगेट किया जा रहा है समीर वानखेड़े को? आपको क्या लगता है कि क्या वजह है? मुझे ऐसा लगता है कि समीर जी के जॉब और उनकी काम करने की शैली से, क्योंकि वो ऑनेस्ट ऑफिसर है, उससे बहुत लोगों को अड़चन होती होगी। बहुत लोग चाहते कि वो कुर्सी से हट जाए और उनका गुजारा चलता रहे, तो शायद इसीलिए वो चाहते हैं कि ये हट जाए और उनकी समीर जी की वजह से उनको तकलीफ ना हो। समीर वानखेडे या सगळ्या आरोपातून बाहेर पडतील का आणि नवाब मलिकांना ते उत्तर देणार आहे? समीर वानखेडे नक्कीच ह्या सगळ्यातनं बाहेर पडतील आणि 100% पडणारच, कारण की जिंकतं तर सत्याचाच विजय होतो शेवटी। आणि व्हॉट वॉज युअर नेक्स्ट क्वेश्चन? नवाब मलिक यांना उत्तर देणार मला वाटतं ते उत्तर तर वेळच देईल आता। टाइम विल शो एव्हरीथिंग। हळूहळू सगळं सगळ्या गोष्टी ते अजूनही काय कटकारस्थानं रचतील, अजून काय डॉक्युमेंट्स क्रिएट करून अजून त्यांना कशात गोवायचा तर प्रयत्न नक्कीच करणार, आणि समीरजी त्यातून काही वाचणार नाहीयेत, पण त्या गोष्टी सिद्ध करणं हे सगळ्यात मोठी गोष्ट असते, आणि ते सिद्ध होणं कठीण आहे, कारण की ते सगळं खोटं क्या आहे। आपको लगता है कि सिर्फ नवाब मलिक, क्या आपको लगता है निश्चित त्रास होतोय, निश्चित त्रास होतो। एक मराठी असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे, आणि मला माझ्याच महाराष्ट्र स्टेट मध्ये कोणीतरी येऊन घाबरवतं, कोणीतरी येऊन धमक्या देतं, आणि मला इतर वेगवेगळ्या राज्यांमधनं सपोर्टचे मेसेजेस येतात, महाराष्ट्रातनं पण येतात, पण मला असं वाटतं की मला माझ्या राज्यात घाबरलं नाही पाहिजे, आणि मला माझ्या राज्यात सेफ वाटलं पाहिजे, आणि मी ह्याचाही स्वागत करते की आपलं महाराष्ट्र स्टेट, सेंट्रल पोलीस हे सगळे मला सिक्युरिटी देतात। आता पण तुम्ही बघितलं तर मी एका गाडीतनं उतरले, तर येस डेफिनेटली दे आर टेकिंग केअर ऑफ अस, पण ह्याच्यात जी लोक आहेत, जी अँटी समीर वानखेडे लोक आहेत, ती आम्हाला प्रचंड त्रास देत आहेत, आणि माझ्या ऑफकोर्स जे आम्हाला ट्रोल केलं जातं, आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, आम्हाला लटकवून टाकतील, जाळून टाकतील, अशाही धमक्या येतात। सो मला वाटतं हे सगळं पार्ट अँड पार्सल आहे समीरजींच्या जॉब बद्दल। मैम एक सवाल ये कि क्या नवाब मलिक ही इन सबके पीछे है? क्योंकि मुख्यमंत्री ने भी इस तरह की जो एनसीबी की कार्रवाई थी उसको लेकर सवाल खड़े किए थे। बाद में होम मिनिस्टर ने भी कल जब मीटिंग हुई उसके बाद बयान दिया कि जो लोग इस तरह के कार्य कर रहे हैं लीगल एक्शन उनके ऊपर लिया जाएगा। तो आपको लगता है कि वाकई में सिर्फ नवाब मलिक इसके पीछे हैं, या फिर महाराष्ट्र सरकार भी समीर वानखेड़े के पीछे है? मुझे ऐसा लगता है कि उनके पीछे कौन कौन है ये बताने के लिए मैं बहुत छोटी हूँ। उनके अगेंस्ट यस डेफिनेटली एक पूरी यंत्रणा काम कर रही है, पर आई एम श्योर कि हमारी महाराष्ट्र सरकार इतनी समझदार है और इतनी कोऑपरेटिव है कि वो ज़रूर जीत सच्चाई की ही करेंगे, और वो ज़रूर समीर जी के साथ खड़े होंगे जब उनको सच्चाई का पता चलेगा। एक बार ये इल्जाम लग रहा है कि समीर वानखेड़े जो है वो बीजेपी की कठपुतली है, केंद्र सरकार जो है महाराष्ट्र सरकार को गिराना चाहती है, और समीर वानखेड़े जो है बीजेपी के फेवर में काम कर रहे हैं, और ऐसा कोई इल्जाम है नहीं बहुत बड़ा बॉलीवुड के कलाकारों पर, और जानबूझ के उन्हें शिकार बनाया जा रहा है ताकि महाराष्ट्र सरकार को बदनाम किया जाए। ये बहुत बड़ा इल्जाम है। मुझे ऐसा लगता है समीर जी सिर्फ कलाकारों को नहीं पकड़ते हैं, अगर वो 100% में से 3% या 2% कलाकार होंगे, लेकिन बाकी के तो सब रियल ड्रग रिलेटेड डॉन्स है या पेडलर्स है, ऐसे लोगों को ही पकड़ते हैं वो। तो ये बात तो टोटली खारिज हो जाती है कि वो कोई पर्सनल वेंडेटा निकाल रहे हैं, और एंड आई डोंट थिंक कि कोई भी पॉलिटिकल पार्टी इसका फायदा उठा रही है, या कोई भी पॉलिटिकल पार्टी से वो रिलेटेड भी है। वो बहुत सेंट्रल गवर्नमेंट से बिलोंग करते हैं और न्यूट्रली काम करने में बिलीव करते हैं, तो लग रहा है कि वो अपने फेवर में अपने फेवर में नहीं है, तो मुझे लगता है उनको ये चीजें दिमाग से निकाल देनी चाहिए। नवाब मलिक यांच्या कंपनीमध्ये काही गुंतवणूक झाली आहे, उसके बारे में आरोप किए ऑफकोर्स जान का तो खतरा है ही, सिक्योरिटी दी हुई है, उसके लिए मैं हमेशा धन्यवाद करना चाहूँगी, लेकिन ऑफकोर्स यस हमें जान का खतरा है, और मुझे मेरे बच्चों को मेरे परिवार को डराया धमकाया जा रहा है। रोज़ कोई ना कोई मतलब हमेशा ऐसा डर लगा रहता है कि कोई अभी सस्पिशियस व्यक्ति भी हमको दिखता है, तो कोई हमें देखता भी है तो ऐसा लग रहा है कि ये ऐसा बार बार क्यों देख रहा है, जो भी है। तो डेफिनेटली हमें ट्रोल्स आते हैं, सारे फेक अकाउंट से आते हैं, और हमें धमकियाँ दी जाती है कि
आपको लटकाया जाएगा, आपको जलाया जाएगा, अब देखिए हम आपकी कैसे परेड कराते हैं, हम आपको पब्लिक में जला देंगे। तो आई थिंक ये सारे स्क्रीनशॉट्स हमने लिए हुए हैं और ये सारी चीजें हम लोग ट्रैक कर सकते हैं। आई एम श्योर थ्रू साइबर सेल की ये कहाँ से मैसेजेस आ रहे हैं, इसके सारे स्क्रीनशॉट्स हमने लिए हुए हैं और ये वक्त आने पे हम जरूर देंगे और वो सारे अकाउंट जरूर ट्रैक होंगे और फिर पता चलेगा कि ये कौन सी PR मशीनरी है जो हमारे अगेंस्ट काम कर रही है। खतरा किससे, कुछ नाम बता सकती हैं? नहीं, मैं कुछ नहीं बता सकती, ये तो सबूत डिसाइड करेंगे। हाँ चलो। समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि समीर वानखेडे आणि आमच्या संपूर्ण कुटुंबियांवरती जे काही आरोप होत आहेत आणि ज्या परिस्थितीतून आम्ही सध्या जातोय, फार त्रास होतोय। समीर वानखेडे हे कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत असं जर कोणत्या पक्षाला वाटत असेल तर ते डोक्यातून काढून टाका। ते प्रामाणिकपणे काम करतायत। ट्विटरवरती कुणीही काहीही लिहू शकतं आणि जर प्रभाकर साईल यांनी जे काही आरोप केले ते त्यांनी कोर्टामध्ये त्याचे पुरावे द्यावेत। ज्याला कोणाला काही आरोप करायचे असतील तर ते कोर्टामध्ये करावेत। ट्विटर हे काही कोर्ट नाही। त्यामुळे समीर वानखेडेंवरती केले जाणारे आरोप हे पूर्णपणे चुकीचे आहेत आणि आम्हाला अनेक प्रकारच्या अगदी जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा देत आहेत। आम्हाला पूर्णपणे सुरक्षा पुरवलेली आहे। समीर वानखेडे सध्या दिल्लीमध्ये आहेत। दररोजच्या होणाऱ्या आरोपांमुळे आम्ही पूर्णपणे थकून गेलो आहोत असं समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर पत्रकारांशी बोलताना म्हणाल्यात। आरोप जे कोणी करतायत त्यांनी पुराव्यानिशी सर्व सादर करावं, तेही कोर्टामध्ये। नवाब मलिक यांच्याकडून जे काही आरोप होत आहेत त्यांना वेळच उत्तर देईल असं देखील क्रांती रेडकर म्हणाले आहेत। शेवटी सत्याचाच विजय होतो। समीर वानखेडे या सगळ्यातून नक्कीच बाहेर पडतील असंही त्या म्हणाल्या। क्रांती रेडकर पत्रकारांशी संवाद साधत होत्या आणि त्या म्हणाल्यात आता या सगळ्या गोष्टींना आम्ही कंटाळून गेलो आहोत, त्यामुळे पत्रकारांशी किंवा मीडियाशी मी कदाचित यापुढे बोलणारही नाही। संपूर्ण देशातून वेगवेगळ्या राज्यांमधून आम्हाला सपोर्ट मिळतोय, मेसेजेस येत आहेत। महाराष्ट्रामध्ये खरं तर माझ्या राज्यामध्ये मला सेफ वाटायला हवं, महाराष्ट्रामधून सुद्धा सपोर्ट मिळतोच, मात्र काही धमक्या सुद्धा जीवे मारण्याच्या मिळत आहेत। वानखेडेंच्या विरोधात संपूर्ण यंत्रणाच काम करते आणि जे कोणी आरोप करतायत त्यांनी ते कोर्टामध्ये करावेत आणि ते सिद्ध करून दाखवावेत असं एक प्रकारचं आव्हान देखील क्रांती रेडकर यांनी दिलंय। आम्हाला पूर्णपणे सुरक्षा दिलेली आहे त्याबद्दल त्यांनी आभार मानलेत। आमच्या जीवाला धोका आहे, आमच्या मुलांना, संपूर्ण कुटुंबाच्याच जीवाला धोका आहे आणि सुरक्षा तर पुरवली गेलेली आहे आम्हाला, मात्र नवाब मलिक यांच्या सगळ्या आरोपांना वेळच उत्तर देईल। शेवटी सत्याचाच विजय होतो आणि बिनबुडाचे आरोप जे कोणी करतायत त्यांचा बुरखा फाटेल। नवाब मलिक यांना वेळच उत्तर देईल। संपूर्ण राज्यासह इतर राज्यातून सुद्धा पाठिंबा मिळतोय, मेसेजेस येत आहेत असं क्रांती रेडकर म्हणाले। समीर वानखेडे सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि इथे क्रांती रेडकर पत्रकारांशी बोलत असताना या सगळ्या रोजच्या आरोपांना आम्ही कंटाळलो आहोत, थकून गेलो आहोत, आम्हाला मारण्याच्या देखील धमक्या मिळत आहेत आणि आतापर्यंत जे काही सहन केलं किंवा कोणत्या परिस्थितीतून त्या जात आहेत याबद्दल त्यांनी भाष्य केलंय। समीर वानखेडे हे फक्त ते जे काही काम करतात ते प्रामाणिकपणे करतात, त्यामुळे त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही आणि जर कोणत्या राजकीय पक्षाला असं वाटत असेल की ते त्यांच्या फेवरमध्ये आहेत किंवा नाहीत तर असं प्लीज डोक्यातून काढून टाका। प्रभाकर साईल यांनी जो काही खळबळजनक खुलासा केलेला होता की 25 कोटी रुपये खंडणी घेतल्याचा आरोप, त्यापैकी 8 कोटी रुपये हे थेट समीर वानखेडे यांना मिळणार होते आणि त्यावरती सुद्धा क्रांती रेडकर यांनी उत्तर दिलंय की प्रभाकर साईल यांनी थेट कोर्टामध्ये पुराव्यानिशी आरोप सिद्ध करून दाखवावेत। आणखी इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा। वरच्या 1800 घरं यात बेचिराग झाली आहेत। 85,000 लोकसंख्या असलेल्या या बेटावर तात्काळ बचाव कार्य केल्यानं जीवितहानी झालेली नाही। सुमारे 7,000 जणांना राहतं घर सोडावं लागलं।
इतिहासाचे शिक्षक सॅम्युअल पॅटी यांची गेल्या वर्षी 16 ऑक्टोबर रोजी वायव्य पॅरिस उपनगरातील त्यांच्या शाळेजवळ चेचन वंशाच्या 18 वर्षीय मुलाने कट्टरपंथी बनून हत्या केली होती. 16 ऑक्टोबर रोजी फ्रान्समधील शेकडो लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. इतिहासाचे शिक्षक सॅम्युअल पॅटी राहत असलेल्या एका शहरात एका व्यायाम शाळेबाहेर त्यांचे शेजारी आणि काही मित्र जमले होते. हो कौन आप? क्या है हक आपके पास किसी ब्यूरोक्रेट किसी की बर्थ सर्टिफिकेट निकालने का? आप क्यों निकाल रहे हो उनकी बर्थ सर्टिफिकेट? आपकी किसी ने निकाला है? क्या वजह लग रहा है जिस तरह से समीर वानखेड़े के ऊपर लगातार एक के बाद एक आरोप लग रहे हैं, उसके बाद स्थिति ऐसी है कि समीर जी को एनसीबी डीजी ऑफिस में आज गए हैं, वहां अधिकारी डीजी साहब से शायद उनकी मुलाकात भी हो. जिस तरह से परिवार आपको क्या आप कहना चाहेंगे, परिवार को भी इस वजह से कहीं ना कहीं कोई परेशानी है, डर है, कोई थ्रेट है, और वजह क्या है? डर और थ्रेट्स तो है. आज देखिए कि हमारे काम क्या है और हम किस लेवल पे आके आप लोगों से बात करें. हमने तो आपको नहीं बुलाया था. ये तो नवाब जी का काम है. हम हमारे काम हम काम करते हैं. हम वर्किंग लेडीज हैं. तो आज हमारे को थ्रेट और कॉल तो अलग बात है. हाँ, हमको मिल रहे हैं थ्रेट कॉल्स, हमको डेथ कॉल्स मिल रहे हैं, हमको थ्रेट कॉल्स मिल रहे हैं. हमको बोला जा रहा है कि आप बाहर निकल के दिखाओ, हमको काटेंगे, आप हमको हमारे ऊपर वार करेंगे, आप निकल के तो दिखाओ. हमारे को थ्रेट कॉल्स मिल रहे हैं. वी हैव रजिस्टर्ड इट, लेकिन शायद कोई समझ नहीं पा रहा है इस बात को. मुझे भी लगता है 4-8 प्रेस कॉन्फ्रेंस लेना शुरू कर देना चाहिए हर रोज, और कोई झूठा एविडेंसेस निकाल के मुझे भी लगता है कि पेश करना चाहिए. शायद जब तक इमीडिएट जस्टिस ट्रायल, आई थिंक इट्स अ मीडिया ट्रायल, तो ये जब तक नहीं होता है तो मुझे नहीं लगता है कि कुछ जैसे आप लोग मुझे क्रॉस क्वेश्चन कर रहे हैं, फिर मैं भी ऐसे ही वाहियात और घटिया सवालों पे आपसे क्रॉस क्वेश्चन करूंगी. क्रांति मैम से एक सवाल है कि आपने कल ट्वीट भी किया था शादी को लेकर. नवाब मलिक का कहना है कि समीर वानखेड़े जो है जन्म से ही मुस्लिम है, उन्होंने फिर फेक किया है, अपने कास्ट को हिंदू बताया है, और शादी से शुरू होता है उनका फर्जीवाड़ा. क्या कहेंगे आप? अगर ट्विटर पे तो आपने लिखा था, अगर आप यहाँ बोलना चाहें. नहीं, उन्होंने कहा था बर्थ सर्टिफिकेट से शुरू होता है फर्जीवाड़ा. आप थोड़ा गलत हो. हाँ. जो मिला नहीं उनको, हाँ, जो उनको मिला नहीं या मिल गया है और बोल नहीं रहे हैं. हाँ, या मिल गया है, उनको ही नहीं मिल रहा, बर्थ सर्टिफिकेट मिल गया और बोल नहीं रहे. तो मैं ये कहना चाहती हूँ कि बर्थ सर्टिफिकेट भी पेश किया गया है कल प्रेस के सामने. उनका जो भी है डिटेल्स, उनके रिलीजन के, उनके कास्ट के, हर चीज के प्रूफ्स, उनका नाम का प्रूफ, हर चीज के प्रूफ्स, प्रॉपर गवर्नमेंट प्रूफ्स अगर हम लोग ने पेश कर चुके हैं, तो इससे ज्यादा और झूठ उनको कैसे प्रूव करें? इससे ज्यादा और क्या, इससे ज्यादा और कैसे? बिकॉज गवर्नमेंट डॉक्यूमेंट इज एवरीथिंग इन इंडिया. एंड अगर इसको जनता जनार्दन हमारी जो है वो सच नहीं मान सकती, तो इसके आगे हम और कैसे प्रूव करें? यास्मीन जी, समीर वानखेड़े या आरोपातून बाहेर पडतील का, तुम्हाला काय म्हणतात? ऑफकोर्स पडतील. सत्यमेव जयते. ऑफकोर्स पडतील. वी आर राइट, वी आर ट्रू, एंड हमेशा जस्टिस की जीत होती है. बिलीव इन द कॉन्स्टिट्यूशन. आई एम अ कॉन्स्टिट्यूशनल पर्सन माई सेल्फ. इफ वी डोंट बिलीव इन द जस्टिस, हु विल बिलीव इन द जस्टिस? म्हटलेलं आहे, याबद्दल तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये गेला आहात का, तक्रार केली आहे का, कायद्याची मदत? आतापर्यंत गेली नाही आहे मी, पण आम्ही घेत जाणार. म्हणजे आता आमच्याकडे अशा एजन्सीज आहेत जे हे सगळे ज्या कंप्लेंट्स आम्ही केलेल्या आहेत, जिथे आम्ही स्क्रीनशॉट्स वगैरे घेतले आहेत, सगळ्या जे ट्रोल कमेंट्स येत आहेत, आणि हे सगळे फेक अकाउंट्स आहेत, आणि लवकरच आम्ही त्या फेक अकाउंट्स हे कुठून आले आहेत आणि ह्याच्या मागे कुठली PR एजन्सी आहे किंवा कुठली यंत्रणा बसून हे सगळे लिहिते आहे, आणि हे कुठले अकाउंट्स आहेत जे आम्हाला डेथ थ्रेट्स देत आहेत, ह्याचे सगळ्याचे स्क्रीनशॉट्स आम्ही सबमिट आता केलेले आहेत. त्यांची सगळ्यांची नावं लवकरच बाहेर येतील, आणि जो कोण आम्हाला इथे धमकवायचा प्रयत्न करतोय त्याचा पडदा लवकरच फाश होईल. एक आरोप नवाब मलिकांनी केला, तो असा होता की मालदीवमध्ये, दुबईमध्ये बॉलिवूड मधले जे ड्रग्स नेक्सस मध्ये अडकलेले आहेत त्यांच्याकडून वसुली होत होती, आणि त्याचं माध्यम जे होत्या. बॉलीवुड के कौन लोग थे वहाँ पर? हमको भी बताओ, कौन लोग थे तभी? नवाब मलिक जी को ये मालूम है वो कर रहे थे ड्रग रैकेट. कौन लोग थे वहाँ पर? हमको तो नहीं पता कौन थे, और हम दोनों साथ में भी नहीं गए थे. तो कौन थे वहाँ पर? आपको मालूम होगा, हमको नहीं पता है. हम लोगों को तो एक भी सेलिब्रिटी नहीं दिखी वैसे, और गए कौन थे वो हमें नवाब मलिक जी बताए, प्रूफ के साथ बताए, और जो भी बकवास करते हैं वो प्रूफ के साथ बताए. नाही, होताय काय माहितीये, हे खूपच असं खूप म्हणजे आय एम सॉरी, आजकाल बायका पण अशा वागत नाहीत, किंवा आजकाल ज्या आपल्या लेडीज आहेत त्या पण खूप पुढारलेल्या आहेत. पण इट इज अ व्हेरी व्हेरी ज्या किचन मध्ये चोंबडेपणा करतात ना, तुला माहितीये का, असं झालं हे मॉल्डिव, इट इज हॅपनिंग लाईक दॅट. किचन
किचन मध्ये आता ट्विटर पण चाललंय. इट्स वेरी किचन काइंड ऑफ पॉलिटिक्स. तो आई थिंक इससे थोड़ा अभी ऊपर आ जाना चाहिए, क्योंकि अगर वो बोलते हैं कि नहीं मॉलडीव्स में ना बॉलीवुड सेलिब्रिटीज थे, तो कौन थे सेलिब्रिटीज आपको पता है? एक ट्विटर आपको मिला है तो उसके ऊपर आप कुछ भी लिख रहे हो, ये ऐसा नहीं चलता है ना. कल को कोई भी उठ के कुछ भी लिखे, एंड स्पेशली व्हेन यू आर सच अ रिस्पेक्टेड पर्सनालिटी, वी रिस्पेक्ट यू, सो प्लीज उस चीज का रिस्पेक्ट रखिए और ऐसी चीजें ना डाले. क्या आपको लगता है कि नवाब मलिक के जो दामाद समीर, उनका नाम भी समीर है, उनको जेल में डाला गया था, 9 महीने बाद उनको जमानत मिली और इसीलिए नवाब मलिक बहुत गुस्से में है और आहत है और इसीलिए समीर वानखेड़े को टारगेट किया जा रहा है क्योंकि उनके दामाद को ड्रग केस में डाल दिया था, ऐसा लगता है आपको? देखिए, सोचने वाली बात तो ये है कि समीर जी अगर उस कुर्सी से हट जाते हैं तो फायदा किसका है? तो अभी हम सारे इन्फ्लुएंशियल लोगों की लिस्ट निकाल लेते हैं कि अगर वो वहां से हटते हैं तो किस किस का फायदा होने वाला है. और क्योंकि ये छोटे मोटे पेडलरों का, गरीब लोगों का तो काम है नहीं, ये तो इसके लिए तो पूरी मशीनरी लगती है, इसके लिए पैसा लगता है भाई. इन्वेस्टिगेटिव टीम लगाओ, इनके पीछे इनका बर्थ सर्टिफिकेट निकालो, इनका ये करो, एक प्राइवेट डिटेक्टिव को पैसे लगते हैं, इन सारी चीजों को बहुत पैसे लगते हैं. तो अगर इतना पैसा इन्वेस्ट करने के लिए कोई रेडी है, इसका मतलब उसका बहुत बड़ा फायदा है अगर समीर वानखेड़े उस कुर्सी से हट जाते हैं. तो आप थोड़ा अभी कॉमन सेंस लगाइए, दिमाग लगाइए, रिसर्च मुझे भी कीजिए. आज सुबह में पता चला कि पेड लॉबी है 100% इनकी. पेड पेड लॉबी है. हमको जानना है कि पेड लॉबी किसकी, आपके माध्यम से कि किसकी पेड लॉबी हमको आपको जानना क्या है. ये लगता है पेड लॉबी है. कौन ये सब करा रहा है? नहीं, हम मुझे नहीं क्यों पता, बता- हम आपसे पूछ रहे हैं कि जैसे एक प्रेस कॉन्फ्रेंस मैं तो नहीं रख सकती, ये भी नहीं रख सकते, लेकिन मेरे को पूछना है कि उनकी पेड लॉबी कौन सी है, मुझे पूछना है. हाँ, मतलब कि इतना आउट ऑफ द वे जाके मतलब अगर किसी एक को कंपनी को हायर करते हैं जो ट्रोल करने में बिजी है कि भाई इनको सिर्फ ना सुबह से उठ के तुम ट्रोल करो, इनके बारे में, इनकी माँ बहनों के बारे में गंदी सारी गंदी गालियां दो। बातें लिखो, गालियां दो, इनके सारे बिजनेसेस पे अटैक करो, ये सारा काम चल रहा है और ये बिल्कुल भी शोभा नहीं देता है और ये ओपनली चल रहा है. वर्स्ट पार्ट इज कि ये ओपनली चल रहा है और हम लोग उसके बारे में कुछ नहीं कर पा रहे और कोई कुछ बोल नहीं रहा है. तो मेरी सिर्फ जनता से यही दरख्वास्त है और सारे प्रेस के लोगों से, एंड लेट मी टेल यू, प्रेस जिस तरह से हमारा साथ दे रही है उसके लिए हैट्स ऑफ. मतलब जय हिंद टू द प्रेस कि जिस हिसाब से वो हमारे साथ खड़े कि सच का एक चेहरा दिखाना चाहते हैं. तो प्लीज ये ट्रोल्स कौन है, ये PR एजेंसी कौन है, वो सारी चीजें हमें जरूर पता है. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी काही कागदपत्र पुढे ठेवली मीडियासमोर, मात्र नवाब मलिक यांनी आरोप केला तर बर्थ सर्टिफिकेट नव्हतं. तुम्ही त्यांचं बर्थ सर्टिफिकेट दाखवणार आहात? नाही, त्यांनी त्यांचं बर्थ सर्टिफिकेट हम लोगों को लगेगा कि वही निकालेंगे, लेकिन वो भी फेल हो गए. नाही दाखवलं ना काल. वी शोड एवरीथिंग, एवरीथिंग वाज देयर. ठीक है, क्विकली बर्थ सर्टिफिकेट वाज आल्सो देयर. ठीक है, चला छोटा समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि त्यांच्या बहीण यास्मीन वानखेडे या दोघीही पत्रकारांशी बोलत होत्या. संरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा धमक्यांचे फोन येत आहेत आणि समीर वानखेडे सगळ्या आरोपांमधून नक्की बाहेर पडतील. जे कोणी ट्रोल करतायत किंवा धमक्या देत आहेत या सगळ्यांना शोधून काढू असं देखील म्हटलं गेलंय. धमकी देणाऱ्यांचा नक्कीच पर्दाफाश करू असं क्रांती रेडकर म्हणाले. फक्त समीर वानखेडे यांना या खुर्चीवरून हटवण्यासाठी आणि पदावरून हटवण्यासाठीच म्हणून हे प्रयत्न सगळे सुरू आहेत आणि वानखेडे यांच्या बदलीमुळे कुणाला फायदा होणार आहे असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. सर्व आरोपांचं कोर्टामध्येच उत्तर देऊ. जे कोणी आरोप करतायत त्यांनी कोर्टामध्ये पुराव्यानिशी आरोप सिद्ध करून दाखवावेत असं देखील आव्हान त्यांनी दिलंय. त्यामुळे ट्विटर हे काही कोर्ट नाही, त्यामुळे ट्विट्स करून वेळ का वाया घालवताय असं देखील त्यांनी आव्हान दिलंय, प्रश्न उपस्थित केलाय. जन्मदाखला दाखवण्याचा किंवा काढून तो जगासमोर आणण्याचा अधिकार तुम्हाला कोणीच दिलेला नाहीये. तुम्हाला कोणी असा अधिकार दिला की एखाद्याचा जन्मदाखला काढून तो व्हायरल करावा किंवा कोणतेही पुरावे किंवा कागदपत्र काढून ती जगासमोर आणावीत. धमकी देणारे जे कोणी आहेत त्यांचा देखील पर्दाफाश करू असं देखील समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि बहीण या दोघींनी पत्रकारांशी बोलताना केलंय. फक्त आणि फक्त समीर वानखेडे यांना पदावरून हटवण्यासाठीच हेच प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे वानखेडेंच्या बदलीमुळे कुणाला फायदा होणार आहे असा देखील प्रश्न उपस्थित केलाय. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.